उंची हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण? मस्त मजेत आनंदीच राहा. वैशाली व्लॉग्स मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस सर्वांना सुखाचा, समृद्धीचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सकाळची माझी पूजा झालेली आहे, उंबरठा पूजन सुद्धा झालेलं आहे. सुंदर असं बघू शकताय, स्वस्तिकच्या चिन्ह पावलं सुद्धा काढलेली आहेत. आतून थोडं दाखवलं मी, आता बाहेरून दाखवते. तर बाहेरून असा उंबरठा दिसत होता, जो होता शुक्रवार, त्यामुळे हिरवा रंग जास्तीत जास्त मी वापरलेला आहे रांगोळीमध्ये. तर शुक्रवारची जी छापाची आहे ती काढली आणि बाकीची मी हातानंच काढलेली आहे, पांढऱ्या रंगानं आणि हिरव्या रंगानं. तर अशा पद्धतीनं बाहेरचा जो काय व्ह्यू होता तो दिसत होता. माझा दरवाजा, माझं अंगण असं दिसत होतं पोर्चमध्ये. सुंदर आणि मन प्रसन्न झालं असं जेव्हा रांगोळी काढल्यानंतर. आपला दरवाजा जेव्हा सज्ज होतं लक्ष्मीला आत घेण्यासाठी, तेव्हा बघा किती पॉझिटिव्ह एनर्जी जाणवते. कल्पना सुचली, म्हणलं तुमच्याबरोबर शेअर करावी. परवा मी हे चौरंगाचे जे काय आसन बनवले होते त्याच्यावरतीच मी काय करणार आहे, कमळाचे आसन बनवणार आहे. यालाच अटॅच करणार आहे पाकळ्या. आता माझ्याकडे कसं हे काही ते ब्लाऊज पीस मधलंच राहिलेलं आहे, म्हणजे ब्लाऊज शिवून राहिलेलं कापड आहे शिल्लक. तर त्यामध्ये कसं कसं बसते ते मी बघणार आणि तुमच्याबरोबर शेअर सुद्धा करते. काय केलंय, ह्याचा सेंटर काढलाय पूर्ण. ह्या जे 4 घड्या, म्हणजे असं घडीवर घडी अशी घातली होती मी, अशी घडी घातली होती चौकोन, आणि इथला सेंटरला इथे मी खून केली होती ह्या खडूने. आणि काय केला, अंदाज घेतला, चारी बाजूनी सेम अंतर, चारी बाजूनी कसं सेम अंतर राहते का बघितलं आणि त्यानुसार सर्कल राऊंड असा केला. मग डायमेन्शन इथून ते इथेपर्यंत माझ्या चौरंगाच्या ह्याच्याप्रमाणे हे 6.5 अंतर आले. मी काय केलं, टेप इथूनचा इथं धरला आणि 6.5 असा गोल आकार दिलेला आहे. आता मी पाकळ्या रेडी करणार आहे, तुमच्याबरोबर शेअर करते. आता इथे पाकळीसाठी बघा 6 इंच असं घेतलं होतं मी. 6 इंचाची करायची आहे पाकळी आपल्याला. आणि साधारणतः इथून ते इथेपर्यंत अंतर मी 3 इंचाचं घेतलेलं होतं, 3 इंच. आणि इथून असं 3 इंचापासून इथं 2.5 इंचाचं घ्यायचं आहे आणि इथे 1.25 इंचाचं घ्यायचं आहे. इथे 1.25 इंचाचं घ्यायचं आहे, इथे 3 इंचावर 2.5 इंच आणि उंची ह्याची 6 इंच राहील. अशी 6 घ्यायचं आहे आणि असा हाताने साधारणतः जसा येईल तसा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. आणि अशा पद्धतीने आपली ही पाकळी रेडी होईल. आता हे आहे अस्तर आणि जे मेन कापड दाखवलं ते हे आहे. हे आणि हे जोडून घेणार मी, मागच्या व्हिडिओमध्ये दाखवले त्याच पद्धतीने जोडून घेणार, उलट सुलट आणि उलटून मग पाकळ्या जोडून घेणार. तर इथे अशी सरळ बाजू जी मेन कापडाची होती त्या घेतलं, त्याच्यावरती मी अस्तरचं कापड ठेवून शिलाई कडेने मारली आणि थोडे कट्स सुद्धा दिले आणि उलटलं ते कापड आणि उलटून बघा पाकळी अशा पद्धतीची तयार होते. सुंदर किती दिसायला लागल्या बघा, रेड कलरची केलेली आहे. हे आहे पाठीमागं अस्तर दाखवायला लागले आणि हे आहे ते मेन कापड आहे वरचं. तर अशा पद्धतीने आपली ही एक पाकळी, म्हणजे मला साधारणतः बघा 16 पाकळ्या लागलेल्या आहेत एवढ्या डायमेन्शनसाठी. 6.5चा जो काही सर्कल केला होता त्याच्यासाठी मला 16 पाकळ्या लागलेल्या आहेत. तर तुम्ही सुद्धा जर बनवणार असाल तर तशा पद्धतीचा अंदाज घ्यायचा. आणि अशी बघा मध्ये शिवतानाच टक्स टाकून घेतली आणि एका मागोमाग एक अशा पाकळ्या ह्या जोडून घेतलेल्या आहेत. सिंपल राऊंडमध्ये जोडायच्यात, काहीही अवघड नाही, अतिशय सोप्या पद्धतीने बनतं बघा फूल. आणि मध्ये मला एक लेस लावायची आहे, जर मिस्टरांनी लवकर आणून दिली तर ठीक, नाही तर माझा काय वेळ मी घालवणार नाही, मला जी मिळेल ती लावायचा मी प्रयत्न करणार. इकडे बघा तोपर्यंत फॅन जो आलेला तो मिस्टरांनी इथे वर लावणार आहे, तो हॉलमध्ये तो जोडून ठेवलेला आहे. आणि इकडे संध्याकाळच्या जेवणासाठी मी आलं लसूण खोबरं कोथिंबीर कांद्याचं वाटण केलेलं आहे, म्हणजे बनवणार आहे त्याची तयारी केली आहे. बटाटा उकडलेला आहे, माझ्या ओलं खोबरं नव्हतं, वाळलं होतं म्हणून मी असं गरम पाण्यात टाकलेलं आहे जेणेकरून पटकन ते मला वाटता येईल. आणि हे छोले बघा, गावठी छोले सुद्धा बनवणार आहे. भात सुद्धा तयार झालेला आहे
आणि चपात्या मी बनवायला स्टार्ट केलेल्या आहेत. जे काय हरभरे असतात बघा ते भिजवून आणि मोड आलेले असतात. 10 रुपयाचे मिस्टरांनी घेऊन आलेले होते. म्हटलं आज तेच करूया. हरभऱ्याची भाजी, त्याला गावठी छोलेसुद्धा म्हणतात. आणि त्यामध्ये मी एक उकडलेला बटाटासुद्धा माझा शिल्लक राहिलेला आहे, तो घालणार. अतिशय सुंदर भाजी बनते बघा, कुर्मापुरीसारखीच तयार होते. सिंपल आपलं आलं लसूण खोबरं कोथिंबीरीचं वाटण घालायचं आहे त्याला आणि जिरा मोहरीची फोडणी द्यायची. तिखट मीठ हिंग हळद गरम मसाला असेल तर घालू शकताय किंवा माझा जो काय कोल्हापुरी तिखट आहे त्याच्यातच बनून जाईल. आता उद्याच्याला आहे कोल्हापूरला मीटिंग. मिस्टर सांगाल्यात तुला 10 पर्यंत आवरून जायचं आहे कोल्हापूरला. तर सकाळी मी कसं कसं मॅनेज करणार हे मी डोक्यात माझा प्लॅन ठरवून ठेवत होते जेवण बनवतानाच. कारण बघा मी एक विमा सल्लागार असल्यामुळे दर महिन्याला मीटिंग्स असतात, नवीन नवीन प्लॅन्स आलेले असतात, त्याची माहिती देत असतात. त्यासाठी कसं जायलाच लागतंय. डेली अपडेट राहिलं तरच आपल्याला पण पुढं ते मार्केटमध्ये विकता येतो तो प्लॅन, त्याच्यासाठी. तर बघा इकडे माझं लेस लावून, म्हणजे माझ्या ओढणीचीच एक लेस होती तीच मी काढली आणि ती लावलेली. म्हणजे ओढणी माझी जळाली होती ॲक्च्युली ती, तर त्यातलीच मी काढली आणि लावल्या. तर माझी खूप दिवसापासूनची इच्छा आज पूर्ण झाली. म्हटलं गणपती बाप्पांसाठी मला कमळासन बनवायचं होतं. होतंय का नाही असं म्हणत होते, पण फायनली माझं बनून सुद्धा तयार झालं. आजचा व्लॉग इथेच एंड करते. कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.